भाजपनं मिशन बारामती हातात घेतानाच राज्यात लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा निर्धार केलाय। पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बूथ प्रमुखांना संबोधित करताना मुख्यमंत्री आणि अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलंय। यावेळी बारामतीची जागाही जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मुख्यमंत्री आणि अमित शहा यांनी आपल्या भाषणात शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे। तर पुण्यातल्या तीनही लोकसभा मतदारसंघात कमळच फुलेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तर राम मंदिर तिथेच आणि भव्य बांधायला भाजप कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार अमित शहांनी केलाय। काँग्रेसला राम मंदिर बांधायचंच नव्हतं असं म्हणत अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। आणि यावेळी आम्ही कुठल्याही परिस्थितीत 43 जागा करू, पण 41 जागा येऊ देणार नाही। आमचा आता प्रयत्न असा आहे की आम्ही पूर्ण ताकदीनं 48 जागांवर लढतो। आणि एक गोष्ट मी खात्रीने सांगतो, रावसाहेब, तुम्ही जी 43वी जागा सांगितली ती जागा बारामतीची आहे ना। बारामती मागच्या वेळेस थोड्यात राहिली, आता राहणार नाही। महाराष्ट्र के अंदर हमारे गठबंधन की 45 से कम सीट लेकर आएंगे ना तो विजय कोई मानने वाला नहीं है। कितनी सीट, जरा जोर से बोलो, और जोर से बोलो जरा। अरे भी मराठी में बोलो, कोई बात नहीं। 45 सीट जितनी है तो बारामती वाले जरा हाथ ऊपर करें। बारामती वाले, बारामती जीतते हैं तभी 45 का आंकड़ा फिट होता है। एक की सीट 15 साल महाराष्ट्र के अंदर भ्रष्टाचार करने वाले लोगों के हाथ में नहीं जाए। अमित शहा यांच्यासमोर भाषण करताना रावसाहेब दानवे गडबडले। अमित शहांना भाजपचे पंतप्रधान तर योगेश गोगावले पुण्याचे पालकमंत्री असं दानवे म्हणाले। बघूया काय म्हणाले। आपले पालकमंत्री योगेशजी गोगावले, गिरीजी बापट, तर 2014च्या अगोदर या देशाचे प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी, आपले पालकमंत्री योगेशजी गोगावले, गिरीजी बापट, तर 2014च्या अगोदर या देशाचे प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी। माढ्यातून शरद पवारच उभे राहणार असं विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलंय। कालच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतलाय असंही ते म्हणालेत। आपल्याला माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा खूप आग्रह होतोय, पण आपण निर्णय घेतलेला नाही असं काल शरद पवार म्हणाले होते। त्यावर आज मोहिते पाटील यांनी हे स्पष्ट केलंय। तर शेकापनंही शरद पवार यांच्या माढ्यातल्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय। शरद पवारांच्या माढ्यातल्या उमेदवारीला विजयसिंह मोहिते पाटील आग्रही का आहेत याची चर्चा आता सोलापुरात सुरू झाली। सातत्यानं होणाऱ्या खच्चीकरणामुळे विजयसिंह मोहिते पाटील प्रत्यक्ष बंड करण्याची शक्यता नाहीये, मात्र सहकार मंत्री सुभाष देशमुख किंवा अन्य भाजप उमेदवाराला साथ देण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, अशी चर्चा आता सोलापुरात सुरू आहे। त्यामुळे ते शरद पवारांच्या माढ्यातल्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचंही बोललं जाते। त्यामुळे शरद पवार माढ्यातून उभे राहिल्यास त्यांनाही धडा शिकवण्याची कुजबूज मोहिते पाटील समर्थकांकडून होताना दिसते। आज नवी दिल्लीमध्ये सकाळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। दिल्लीतल्या या बैठकीला महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि संजय निरुपम उपस्थित होते। यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांचा वर्ग घेतल्याचं कळतंय। केंद्र सरकारच्या भ्रष्टाचार जनतेपुढे मांडण्याचा आदेश त्यांनी दिलाय। तसंच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सर्व राज्यातील नेत्यांनी सक्रिय होण्याचा त्यांनी सल्ला दिलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 15 GRG ज्याला वॉर रूम संबोधलं जाते, एक अत्यंत महत्त्वाची बैठक राहुल गांधी यांनी घेतली। या बैठकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील जे राज्याचे विरोधी पक्ष नेते ते सहभागी झाले। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, आजच्या बैठकीत काय चर्चा झाली? ते सर्वसाधारण लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगिक जे मुद्दे वेगवेगळ्या राज्यात चर्चेला जात आहेत, लोकांचे ॲस्पिरेशन्स काय आहेत त्या संदर्भात त्या बाबतीमध्ये आज त्यांनी माहिती घेतली। आज माहिती घेतली, पण साधारणतः राज्यामध्ये आघाडीच्या संदर्भात केव्हा निर्णय होईल या संदर्भात काही माहिती दिली? राहुल गांधींनी काय स्पष्ट सांगितलंय?
नाही, असं आहे की ती चर्चा नव्हती. असं शेवटी अलायन्स करण्यासंदर्भातला सगळा निर्णय हा राज्यावर सोपवलेला आहे. जे राज्याचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज आहेत किंवा जे सेक्रेटरीज इन्चार्ज आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग ती ज्या कमिटीज पूर्ण करायला सांगितल्या होत्या, निवड मंडळ, कॅम्पेन कमिटी, मॅनिफेस्टो कमिटीज, त्या तयार झाल्या, त्या नाही झाल्यात. म्हणजे निवडणुकीची जी तयारी कशी चालू आहे राज्यामध्ये त्या संदर्भातला साधा आढावा त्यांनी आज घेतलेला आहे. राहुल गांधी महाराष्ट्र दौरा करणार आहेत, केव्हा करणार आहे, काही त्याच्यावर चर्चा नाही. आम्ही विनंती केलेली आहे. त्यांनी तशा पद्धतीच्या त्यांच्या कार्यालयाशी संपर्क करायला सांगितला आहे आणि ते तारखा कळवणार आहे. प्रियंका गांधीच्या संदर्भात सभा घेणार आहे महाराष्ट्रामध्ये, मागणी विनंती केलेली आहे आपण. प्रियंका गांधीची विनंती केली. धन्यवाद. हे होते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट सांगितलंय की राज्याच्या खास करून जर बघितलं राज्यामध्ये जी तयारी करायची आहे काँग्रेसची त्या संदर्भाचा लेखाजोखा आजच्या बैठकीत मांडण्यात आलेला आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रामलखनसह प्रशांत नीलमदास, न्यूज 18 लोकमत. बघूया पुढची बातमी. रॉबर्ट वाड्रा यांची आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे. तसंच 12 तारखेला पुन्हा जयपूरमध्ये त्यांची चौकशी होणार आहे. लंडनमधील संपत्तीच्या संदर्भात वाड्रा यांना आज जवळपास 30 ते 40 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. दिल्लीतील ईडी कार्यालयात रॉबर्ट वड्रा याला आणण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हेच माझ्यामागे कार्यालय आहे. या कार्यालयात चौकशी सुरू आहे आणि सोबतच जर बघितलं तर इथे गेल्या 1 तासापासून इथे चौकशी सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर आजचा तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवशीही याच प्रकारची चौकशी सुरू आहे. लंडनमध्ये जी जमीन आहे आणि लंडनमध्ये जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीच्या संदर्भातल्या सगळ्या प्रश्न विचारले जातात. सगळे प्रकारचे प्रश्न विचारून एक प्रकारे त्यांना जबाब विचारला जातोय आणि खास करून कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होऊ नये यासाठीच खास करून जर बघितलं जातंय की कुठलेही जे जबाब येत आहेत ते जबाब जर खोटे आढळले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सक्त ताकीद ईडी कार्यालयाच्या वतीनं रॉबर्ट देण्यात आलेली आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं येत्या 12 तारखेला जयपूरला देखील रॉबर्ट वड्राची चौकशी होण्याची शक्यता आहे. नवदिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रामनरेशसह प्रशांत नीलमदास, न्यूज 18 लोकमत. पुणतांब्यामध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींनी पुकारलेल्या आंदोलन आज मागे घेण्यात आलं. राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. दरम्यान येत्या 2 दिवसांमध्ये सकारात्मक चर्चा न झाल्यास पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आंदोलक मुलींनी दिलाय. आंदोलन दडपण्याचं मागचं कारण सरकारचं एकच असणार आहे की जे काही आत्ताची राजकीय हालचाल आहेत, राजकीय वारे वाहू लागलेले आहेत, त्या अनुषंगाने ह्यांनी आज दडपशाही केलेली आहे आणि ही दडपशाही मुळातच चुकीच्या पद्धतीने केली आहे. कुठल्याही महिलेला जर त्यांना त्यांनी जे आज मागणी केली की त्यांची वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांची रिपोर्ट खराब आलेली आहे म्हणून त्यांना रात्री हलवण्यात आलं. ठीक आहे, तुम्ही रात्री तुम्हाला जर हलवायचं तर तुम्ही तिथे जागेवर उपोषणातही सुद्धा वैद्यकीय ट्रीटमेंट देऊ शकत होता, तिथे त्यांना सलाईन लावू शकत होता. हे कुठल्या प्रकारचं त्यांनी हे करून रात्री जिथे उचलून आणलेलं आहे. त्यांना जसं उपोषण सुरू झालं तसे त्यांना घरच्यांसोबत कॉन्टॅक्ट करू दिलेले नाहीये, फोन काढून घेतलेले आहेत. ही कुठल्या तरी हिटलरशाहीची दबावशाहीची पद्धत पूर्ण सरकार वापरतं. पहाटेच्या सुमारात ना ते सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर स्टेज नव्हतं, मुली गायब होतात आणि रात्रीचे जे व्हिडिओ सगळीकडे राज्यभर पसरलेले आहे ज्या पद्धतीने त्यांना उचलून आणलेलं आहे म्हणजे हा हिटलरशाहीचा प्रभाव होता. हे चुकीचं होतं. अशा पद्धतीने त्यांनी उचलून आणलं म्हणजे ह्यांना दडपशाही करायचीच होती. ह्यांचं ऑलरेडी प्लॅनिंग होतं सरकारचं. अशी एक भावना आहे की त्यांच्या आई वडिलांना इथे हे पोलीस स्टेशनमध्ये आहे, तुम्ही मीडियाला फोकस करू नका वगैरे असं बोलण्यात येत आहे. हे ठामपणे इथे जाणवत आहे. कारण 1 तासापूर्वी त्या मुली म्हणत होत्या की आम्ही उपोषण मागे घेणार नाही आणि पुढच्या 10च मिनिटात त्यांचा निर्णय बदलतो आणि उपोषण मागे घेतं. मंत्री महोदय येतात आणि त्यांनी ते उपोषण मागे घ्यायचा अट्टहास करतात. हे कुठेतरी दडपशाहीचे मोबाईल काढून घेतलेले होते, त्यांना कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट कोणी करू दिलेला नाही म्हणून ते आतमध्ये जाऊन रडत होते. एकंदरीतच पोलिसांच्या दहशतीचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. सकाळपासून मी इथं होतो, पोलिसांनी आम्हालाही त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. आम्ही जबरदस्ती तिथं पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस आमचे कॅमेरामन आणि काही प्रतिनिधींना या ठिकाणी धक्काबुक्की झालेली आहे. या मुलींनी आत्ता तात्पुरतं आंदोलन स्थगित केलं जरी असलं तर त्या मुली आंदोलनावर आजही ठाम आहेत.
2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत जर बैठक होऊन त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर त्या मुली पुन्हा त्याच जिद्दीने उपोषणावर बसतील, हे मात्र नक्की. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. मागी गणेश जयंती आपल्याकडे म्हणजेच भारतात उत्साहात साजरी होतेच, पण पाकिस्तानमध्ये सुद्धा गणेश जयंती अगदी उत्साहामध्ये साजरी केली गेली. कराचीतल्या हिंदू समुदायानं गणेश मंदिरामध्ये गणेश जयंती साजरी केली. प्रकाश भाई हे दरवर्षी हा सोहळा आयोजित करतात. यामध्ये फक्त मराठी नाही तर अन्य भाषिक लोकही सहभागी होत असतात. या सोहळ्यासाठी अगदी उकडीच्या मोदकांपासून सर्व नैवेद्य सागर संगीत करण्यात आला होता. या सोहळ्याची खास दृश्य फक्त न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी.